एका व्हिडिओने पंजाबच्या राजकारणात खळबळ माजवली। एक असा व्हिडिओ ज्यामुळे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिले। एका बाजूला धार्मिक भावना, दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप, आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान। पण प्रश्न आहे, हा व्हिडिओ नेमका आला कुठून? त्यात खरंच काय आहे? आणि एका व्हिडिओमुळे एवढा मोठा वाद निर्माण का झाला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश मालवी, आपण पाहता प्रतिप्रश्न। भगवंत मान एकेकाळी कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध झालेले भगवंत मान यांनी राजकारणात प्रवेश केला। नंतर ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले। पण मुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्या भोवती अनेक वेळा राजकीय वाद निर्माण झाले। आणि आता समोर आला एक असा वाद ज्यामध्ये फक्त राजकारण नाही तर धार्मिक भावना देखील जोडल्या गेल्या। सोशल मीडियावर अचानक एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला। या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती भगवंत मान असल्याचा दावा करण्यात आला। व्हिडिओबाबत असे आरोप करण्यात आले की त्यामध्ये शीख धर्मीयाशी संबंधित संवेदनशील बाबींचा अपमान होत आहे। काही तासांत हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचला। सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली। काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले तर काहींनी व्हिडिओच्या सत्यतेवर शंका घेतली। या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न होता, हा व्हिडिओ खरा आहे का, की तो एडिट केलेला आहे, की AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे? भगवंत मान यांच्या बाजूने असा दावा करण्यात आला की व्हिडिओ चुकीचा आहे आणि त्याचा वापर प्रतिमा खराब करण्यासाठी केला जात आहे। आम आदमी पार्टीनेही यावर प्रश्न उपस्थित केले। या वादात प्रवेश झाला शीख धर्माच्या सर्वोच्च धार्मिक संस्थांपैकी एक असलेल्या अकाल तख्तचा। अकाल तख्त कडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। संस्थेने व्हिडिओ बाबत आपली भूमिका मांडली आणि भगवंत मान यांच्यावर कठोर शब्दात टीका केली। त्यांना पंथ आणि धार्मिक भावनेविरोधात असल्याचे म्हटले गेले। या निर्णयामुळे पंजाबमध्ये राजकीय आणि सामाजिक चर्चा आणखी वाढली। या निर्णयानंतर आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। आम आदमी पार्टीने म्हटले की हा राजकीय हेतूने केलेला प्रकार आहे। पक्षाच्या मते भगवंत मान यांना लक्ष्य केले जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपने हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधलाय। पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा धर्म आणि राजकारण यांचा संघर्ष समोर आला। आता प्रश्न आहे, व्हिडिओ मधील व्यक्ती कोण आहे? व्हिडिओची सत्यता पूर्णपणे कशी तपासली गेली? या संपूर्ण प्रकरणामागे राजकारण आहे की खरंच धार्मिक भावना दुखावल्या गेल्या? या प्रश्नाची उत्तरे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्टच होतील। पण एका व्हिडिओने एका मुख्यमंत्र्यांना एका मोठ्या धार्मिक वादाच्या केंद्रस्थानी आणलं। आजच्या डिजिटल युगात एक व्हिडिओ किती मोठा परिणाम करू शकतो हे या प्रकरणातून पुन्हा एकदा दिसून आले। पण सत्य काय आहे हे ठरवण्यासाठी भावनेपेक्षा पुरावे महत्वाचे असतात। तुम्हाला काय वाटतं? हा फक्त एक राजकीय वाद आहे की यामध्ये काही गंभीर मुद्दा आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।